हे वरीच्या तांदळाचा भात बनवला आहे मी. इथे उपवासाच्या बटाट्याची भाजी बनवली आहे. हे मुगाच्या डाळीचं वरण आहे. आणि इथे मी मुगाच्या डाळीपासून मी हलवा बनवला आहे. तर हे असं आजचं जेवण आहे. फराळ आहे. आषाढी एकादशी निमित्त मी हे बनवलं आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त फराळ संध्याकाळचा. तर चला पाहूया आपण रेसिपी. मी 6 बटाटे घेतले आहेत आणि मुगाची डाळ पाव किलो घेतली आहे. तर आपण ते स्वच्छ धुवून घेऊया. एक नारळ आहे, तो मी फोडून घेते आहे आणि त्याचा आपल्याला किस हे करायचं आहे, खवायचं नारळ. इथे मी मुगाची डाळ शिजत घातली आहे. एक साधारण पाव किलोपर्यंत आहे आणि 5 ते 6 बटाटे मी उकडत टाकले आहेत. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं. इथे मी मुगाची डाळ घेतली आहे आणि ही पण मी धुतली आहे आणि अशी चांगली भाजून घेणार आता. आणि एकदम कडक होईपर्यंत भाजणार आहे मूग आणि हे ग्राइंड करून ह्याचं आपण मुगाच्या डाळीचं हलवा बनवणार आहोत. एक नारळ मी किसून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकायच्या आपल्या चवीप्रमाणे. तिखट असतील तर तुम्ही कमी टाका मिरच्या. ह्या थोड्या साध्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे जास्त टाकल्या आहे. हे वाटण बनवायचं आहे आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून आपल्याला हे वाटण बनवायचं आहे. आपण डाळ शिजवून घेतली आहे आणि बटाटे पण शिजवून घेतले आहे. आता आपण बटाटे काढून त्याचे साल वगैरे काढायचं आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे आपल्याला. उपवास आपण ही जी मुगाची डाळ शिजवून घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे, जे आपण तयार केलं आहे ग्रेव्ही. ह्याच्यामध्ये थोडेसे बटाट्याचे काप पण टाकायचे, जे आपण उकडलेले बटाटे आहेत ते टाकायचे. तेल तापत आहे. आता आपण डाळ करतोय, डाळीला फोडणी घालतोय. प्रथम जिरं, नंतर कढीपत्ता टाकूया आपण ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. आता हे पाणी ठेवलं आहे मी. वरीच्या तांदळाचा भात बनवायचा आहे आपल्याला. तर हे पाणी गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी वरीचे तांदूळ टाकते आणि ते मी धुवून घेतले आहे 2 वेळा. आणि ह्याचा आपल्याला भात बनवायचा आहे. आपण जसं बनवतो भात तसंच बनवायचं आहे. शिजला की नंतर निमरट टाकायचं त्याला. आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी घालत आहे. तर प्रथम तेल घातलं मी आणि जिरं घातलं. आता मी कढीपत्ता घालते आहे. आता आपण बटाटे टाकायचे, जे आपण काप केले आहेत, आणि त्याच्यावरती ग्रेव्ही पण टाकायची, जी आपण मसाला बनवला आहे, खोबऱ्याची ग्रेव्ही. आणि त्या हे भाजी आपण मिक्स करायची याच्यामध्ये. डाळ पण आपली झालेली आहे, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. भाजी पण आपली झालेली आहे, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, झाकण लावायचं आणि 1-2 वाफा काढून भाजी झाली आहे. ते मी हे मुगाचं हे करून घेतलं आहे मिक्सरला. त्याचा हलवा बनवायचा आहे आपल्याला. तर मी 2 चमचे तूप टाकलं आहे गाईचं आणि आता हे भाजून घ्यायचं आणि ह्याचा हलवा बनवायचा आहे आपल्याला. तुपामध्ये हे भाजून घ्यायचं.
हे वरीच्या तांदळाचा भात बनवला आहे मी. इथे उपवासाच्या बटाट्याची भाजी बनवली आहे. हे मुगाच्या डाळीचं वरण आहे. आणि इथे मी मुगाच्या डाळीपासून मी हलवा बनवला आहे. तर हे असं आजचं जेवण आहे. फराळ आहे. आषाढी एकादशी निमित्त मी हे बनवलं आहे.